झालेत आपले बटाटे वडे. खूप छान लागतात. मी सोबत कढी केलेली आहे. कढीसोबत छान लागतात. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते बटाटे वडे. बटाटे वडे मी नेहमीप्रमाणे गॅसवरती शिजवून न घेता मी मायक्रोवेव्हला वाफवून घेणार आहे. तर मी आता दाखवते. हे बघा, मायक्रोवेव्हला असे फंक्शन असतात. इकडे 2 नंबर इंडियाज बेस्ट आहे. त्याच्यामध्ये मी 4 मिनिटासाठी बटाटे वाफवून घेते. हे बघा, दिसत असेल तुम्हाला प्लेट फिरताना. 4 मिनिटात आपले बटाटे खूप छान शिजून झालेले आहेत. तर आपण आता काढून घेऊया. इकडे मी वडे बनवण्यासाठी बटाटे सोलून घेतले. त्याच्यावरती मी मीठ घातलेलं आहे. आलं लसूणचा ठेचा घातला आहे. आलं लसूण मिरची ठेचा, जिरं धना पावडर, हळद आणि गरम मसाले. आपण हे चांगले मिक्स करून घेऊया आणि याला बटाट्या वड्याचा आकार देऊया. आता मी वडे कसे बनवायचे दाखवते. आकार तुम्ही गोल द्या, चपटा द्या, तुम्हाला जसा आवडेल तसा देऊ शकता. मी थोडासा चपटा करते. बघा, हातावरती असं घ्यायचं, गोल गोळा करायचं आणि असं हाताने दाबून घ्यायचं. घट्ट दाबून घ्यायचा म्हणजे त्याला पिठात पसरणार नाही. इकडे मी वड्याच्या सारणाला आकार देऊन घेतलेला आहे. वडे थोड्याशा चपट्या टिक्या बनवलेल्या आहेत. तर आपण आता हे बेसन पिठाचं घोळ करून घेऊया. तर याच्यामध्ये मी मोठे 3 चमचे बेसन पीठ घेतलं आहे. 1 चमचा मी तांदूळाचं पीठ घेतलं आहे. थोडंसं तिखट घातलं आहे, मीठ घातलं आहे. आता आपण याचं बॅटर तयार करून घेऊया. वडे कोट होतील एवढं बॅटर आपल्याला पातळ करायचं आहे. आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. इकडे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपण याच्यामध्ये पिठामध्ये हे वडे असे डीप करूया आणि कढईमध्ये सोडून घेऊया. आता आपण एक एक वडे सोडून घेऊया. इकडे मी वडे तळण्यासाठी खोलगट कढई वापरलेली आहे. खोलगट कढईचा वापर केलेला आहे. सगळे मी असे वडे सोडून घेते. आता वडे आपण चांगले तळून घेऊया. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, मी बटाटे शिजवून न घेता मायक्रोवेव्हला वाफवून घेतलेले होते. कारण मायक्रोवेव्हचे बटाटे आणि पाण्यात शिजवलेले बटाटे याच्यामध्ये खूप फरक, चवीमध्ये खूप फरक लागतो. तर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्हवरती एकदा असे बटाटे शिजवून घ्या आणि त्यापासून वडे बनवा. इकडे मी सगळे वडे उलटून घेतलेले आहेत. हे बघा, आपण आता चांगला सोनेरी कलर येईपर्यंत छान तळून घेऊया.